भारतीय बौद्ध महासभेतर्फे माता भीमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. वसमत शहरातील हर्षनगर संबोधी बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी माता भीमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून बोधाचार्य दौलतराव गजबार, नामदेव इंगले यांनी उपासक उपासिकांना त्रिशरण, पंचशील आणि बुद्धवंदना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणधीर तेलगोटे होते. या कार्यक्रमात नागसेन कांबळे, डॉक्टर नामदेव मुळे, मेजर भगवान सूर्यतळ आणि मिलिंद आळणे यांनी माता भीमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. असे माता भीमाई सुभेदार रामजी सपकाळ आंबेडकर यांची पत्नी, धर्माजी पंडित मुरवाडकर यांची कन्या. रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे हे मूळ गाव. अस्पृश्यांमुळे सामाजिक आणि आर्थिक भेदभाव सहन करावा लागूनही त्यांनी अत्यंत स्वाभिमानी होत्या. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरले नाही, असे अध्यक्षीय भाषणात तेलगोटे यांनी केले. रामजी आणि भीमाबाई 14वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14वे अपत्य होते. कुटुंब मोठे असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु पुढे जाऊन बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री असताना कुटुंब नियोजन आणि कायदा आणला आणि समाजाला छोटे कुटुंब, सुखी कुटुंब महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रम सूत्रसंचालन भगवान सोनकांबळे यांनी केले, तर आर.एस. नंद यांनी आभार मानले. या प्रसंगी यादव चौरे, मनोहर सर, गाडेकर सर, खाडे सर, भीमराव शेळके, संभाजी कसबे आदी मोठ्या संख्येने उपासक उपासिका या कार्यक्रमास उपस्थित होत्या.